नमस्कार मंडळींनो. तर मी हा व्हिडिओ फ्रंट कॅमेराने शूट करते आणि मी हे सांगायला आले की माझा आजच्या दिवसातला सगळ्यात भारी अनुभव. तर विषय असा आहे की आज मी आलेले प्रॅक्टिसवरून आणि मी विसरले होते एक पात्री स्पर्धा, ज्याचं मी म्हणजे माझं नाव मी 4-5 दिवस आधी वगैरे दिलं होतं. तर माझ्या लक्षातच नाही आणि आयोजकांचा फोन आला. "तुम्ही कुठे आहात? तुम्ही येताय ना?" म्हटलं, "कुठे?" तर ते बोलतात, "नाही, नाही. अरे, आज एक पात्री अभिनय स्पर्धा आहे. विसरलात का?" म्हटलं, "आज आहे?" मी तर बोलते 30 तारखेला आहे. तर बोलतो 28 तारखेला आहे. परत बघा. म्हणून मी परत बघितलं. अरे बापरे यार! 30 तारखेला आहे. त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे भाई आता काय करायचं आणि रात्रीचे नाही म्हटलं तरी 10:30 वाजलेले. म्हटलं सुरू झालंय का? तर ते बोलले की "नाही, नाही सुरू नाही झालंय. तुम्ही या." तर म्हटलं ठीक आहे. काय करू, काय करू, काय करू? मी आधीच दमून आलेले. सो देन मी डिसाईड केलं की जाऊया. नाव दिलेलं आहे सो जाऊया. आणि तोपर्यंत माझ्या डोक्यात काहीही आयडिया नव्हती, की मी काय करणार आहे, काय कशावरती करणार आहे, काहीच आयडिया नव्हती. पण एक माझं म्हणजे एक सगळ्यात फेव्हरेट आहे ती फुलराणीमधली फुलराणी कविता. म्हणजे तुला शिकवीन चांगलं सडा. तर मी म्हटलं ठीक आहे चल त्याच्यावरती करूया आणि लगेच कळूया तिकडनं. तर मी मग ओके त्या ट्रॉमामध्ये होते, की भाई हे करूया, हे करूया वगैरे आणि मी एकपात्रीमध्ये जास्त जात नाही स्पर्धेमध्ये वगैरे. तर मी लहानपणी गेलेल्या, पण खूप वर्षांनी आता मी एकपात्रीमध्ये गेले आणि म्हटलं जाऊ दे. त्याच्यानंतर मी तिकडे गेले आणि सगळेजण त्यातली एक मुलगी आली तिथे म्हणजे तिचं ॲक्चुअली फर्स्ट एकपात्री होतं. पहिलं तिने केलं. तर ती मुलगी आली आणि ती मला बोलली, की "ताई मी तुला ओळखते. तू व्लॉग्स वगैरे बनवतेस ना किंवा Insta रील्स बनवतेस ना?" म्हटलं, "हो." तर म्हणते, "मला कधी काय गरज वगैरे वाटली किंवा हेल्प लागली किंवा तुला काय हेल्प लागली तर मला नक्की सांग." म्हटलं, "ओके डन. सो आय विल कॉन्टॅक्ट यू सून." आणि त्याच्यानंतर तिने फोटो वगैरे काढला अँड शी लेफ्ट. त्याच्यानंतर एक छानसे 2-3 मला स्वतःला आवडलेले एक पात्री होते त्याच्यामध्ये लाइक पेडा वृंदावनचं एक होतं. एक मुलाने केलं, चौगुले म्हणून होता. तर त्याने केलं. परत आणि मेन म्हणजे जे कंटेस्टंट होते ना, ते सगळे म्हणजे त्यातले बरेचसे सीनियर होते. माझ्यापेक्षा खूप मोठे होते आणि बरेचसे ज्युनियरही होते आणि त्याच्यामध्ये एक होते ते माझ्या बाबांनी ज्यांना डिरेक्ट केलं होतं आधी ते होते. तर ही जी एकपात्री स्पर्धा होती, ती झाली होती गावणवाडी नवरात्रोत्सव मंडळ कोतवड्याला. तर मी म्हटलं आपली दशक्रोशी आहे. पण मी तिथे जाणं आपलं जास्त होत नाही. कारण कोतवडा उलटा रूट पडतो आणि रत्नागिरी जायचं असलं इकडे जायचं असतं. मग मी तिथेच जाते मोस्टली. सो मी म्हटलं चल जाऊया आणि रस्ता बापरे भयानक तरी पण म्हटलं जाऊया चला. आणि मी तिकडे गेले आणि तोपर्यंत मी विचार केले काय करू, काय करू, काय करू? एक तर मी विसरलेले, की आज एक एक पात्री स्पर्धा आहे आणि वरती किती म्हणजे आपला एक माइंडसेट असतो ना, की आज बाबा 28 तारीख आहे, 30 तारखेला आपल्याला स्पर्धेला जायचं आहे. सो ओके आपण तोपर्यंत आपल्याकडे टाईम आहे प्रिपरेशनसाठी. तर मी त्या एका माइंडसेटमध्ये होते आणि माइंडसेट जेव्हा आपला तुटतो त्यावेळेला आपण किती हायपर होतो हे आणि मी तर दरवेळेलाच हायपर होऊन बसलेली असते. सो मी त्या टेन्शनमध्ये आणि देन आहे ना, माझा नंबर होता 11 आणि 11 नंबर इज ऑल्वेज अ परफेक्ट टाईम. आपण म्हणतो की परफेक्ट टाईम आहे 11-11. सो मी एक त्या होपवरती होते की 11-11 ओके चलो 11 नंबर आहे. ठीक आहे चलो. तर त्याच्यात आणि मेन विषय होता की माझ्यानंतर कोणीच नव्हतं. आणि ते 10 होते ते कसलेले कलाकार होते. तर म्हणजे मी बऱ्यापैकी त्यांचं जे काही ॲक्ट आधी बघितलं तर मी फुल ट्रॉमाटाइज होते आणि आय वॉज लाइक की ओके ठीक आहे, जाऊ देत. आपला नंबर काही येण्यातला नाहीये आणि द्यायचा ह्याच्यात कारण नाही येणार. त्याच्यानंतर मी म्हटलं आता मी करू काय, करू काय, करू काय? मी फुलराणी प्रिपेअर करेन. मला ते आठवत नव्हतं. मी बाकी मला काय-काय येतं ते आठवत नव्हतं. आणि लिटरली सगळेजण त्यांची वेशभूषा करून होते, मेकअप करून होते, रंगभूषा करून होते. सर्व त्यांनी प्रॉपर सेट केलेलं होतं. काही-काही लोकं तर म्युझिक घेऊन सुद्धा आले होते. आणि एवढी सगळी तयारी करून ते लोकं आले होते आणि मी गेले होते ही अशी. जस्ट लाइक दिस. असंच फक्त तोंडाला लिपस्टिक होती आणि बाकी काही नाही आणि बॅगमध्ये मेकअपच्या नावावरती एक लिपस्टिक घेऊन गेले होते. लिटरली एक लिपस्टिक आणि मी विचार करे, की भाई आता मी करू काय? म्हणजे सगळेजण तसं पण स्वतःचा मेकअप वगैरे सगळं घेऊन आलेले आहेत आणि करून पण आले होते आणि माझ्याकडे तेवढा वेळही नव्हता आणि तिकडे मी जास्त कोणाला ओळखतही नव्हते. सो मेकअप करायला तर मला काही चान्स नाहीये आणि माझ्याकडे प्रॉपर कन्सेप्टही क्लिअर नाहीये. त्याच्यावरती फुलराणी केलं तर मला माहिती होतं त्याच्यावरती माझी ड्रेपरही सेट होत नाहीये. सो करू काय? मग नंतर मला सगळे माझी नाटकं आठवायला लागली. मी काय करू, काय करू? अँड धिस टाईम अल्सो मला सचिन फुटक काकांनीच हेल्प केलेली आहे. म्हणजे ते त्या टाईमला झोपले होते घरी त्यांच्या. पण मला आठवलं, की मी एक नाटक केलंय दुनिया चंदेरी.
ओके. तर त्या नाटकाचा प्रयोग जवळजवळ 7-8 महिने झाले, जानेवारीमध्ये केला होता. तर मला ते आठवलं आणि म्हटलं की बापरे, आता तो नाटकाचा एंड होता, जो 15 मिनिटं मी एकटी स्टेजवरती केलेला होता. पण ज्या वेळेला आपण एकपात्री करतो, तर काहीतरी त्याला बेस पाहिजे, काहीतरी रूट पाहिजे, की जेणेकरून जजेसना समजेल की ही काय करते. तर मी म्हटलं, आता काय करायचं, आता काय करायचं? म्हटलं तेवढ्यात जर मी पॅच केला, तर मला माहिती होतं की जजेसना समजणारच नाही की कन्सेप्ट काय. तर मी म्हटलं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आर्या विचार कर, विचार कर, विचार कर. आणि अशा वेळेला माझं डोकं पूर्ण बंद होतं विचार करायचं आणि सगळेजण मला तिकडे विचारताय, "तू काय करणार आहेस? तू काय करणार आहेस?" दॅट टाईम आय वॉज लाइक, मला नाही माहिती मी काय करणार आहे. आणि सिरियसली आय वॉज नॉट नोईंग की मी काय करणार आहे. अँड देन मी म्हटलं, आता चला 10 नंबर आला. ऍक्च्युअली 9 नंबर आला पहिले. तर 9 नंबर आल्यानंतर माझे असे हातपाय थरथरायला लागले. काय करू, काय करू, काय करू, काय करू? तर डोक्यातच नाही काय, असं लाईक काय होणार आहे आता? काय होणार आहे? इज्जत तो जाने वाली है भाई, इज्जत जाने वाली है. आणि मेन म्हणजे आमची दशक्रोशी पडते ती. पंचक्रोशी, दशक्रोशी दोन्ही पण पडतं. तर मी म्हटलं, आणि ओपन स्पर्धा, त्याच्यामुळे सगळीकडनं लोक येणार हेही मला माहिती होतं. आणि म्हणजे ना मला एक भीती ही होती की मी कुठे चुकू दे नको, म्हणजे माझा नंबर नाही आला, मला काही फरक पडत नाही, मी फक्त कुठे चुकू दे नको. अँड नशीब देवीची कृपा माझ्यावर झाली. ते नवरात्रोत्सवच होता आणि देवीची कृपा आणि एवढे जे काय नाट्यदुर्गा मी सिरीज केली आणि एवढ्या काय माझ्या सगळ्या नाट्यदुर्गांचे मी जे काय आशीर्वाद घेतले होते, त्यांची सगळ्यांची कृपा की मला मी तिथे विसरले नाही. आणि मी जो सब्जेक्ट निवडला होता, म्हणजे दुनिया चंदेरीचा सब्जेक्ट जो आहे, तो ऍक्च्युली कास्टिंग काउच वरती आहे. तर अगदी स्पर्धेचा विषय येतो आणि असा विषय निवडणं हे लेखकांसाठी पण खूप मोठं टास्क आहे आणि ते त्याला न्याय देणं. तर त्यावेळेला तर मी नाटकामध्ये कोर्ट वगैरे सगळं आणलेलं होतं आणि ते तर इथे पॉसिबल नव्हतं. आणि दुसरा विषय म्हणजे असा होता की फक्त कास्टिंग काउच घेतलं तर त्याला काहीतरी बेस काय देऊ. तर मी विचार करे, आता काय करू, आता काय करू, आता काय करू. आणि नाटकाचं कसं असतं, 3 तासाचं नाटक, 3-3.5 तास, 4 तास काही होऊ शकतं. तर त्याच्यामधलं सगळं जर मी टाकत आले तर जवळजवळ 3.5 टाइम होतात 5 ते 10 मिनिट. आणि माझा एक प्रॉब्लेम आहे की मी जर भूमिकेत शिरले तर मला टाइम आठवत नाही, मी किती टाइम मध्ये काय करते, काही 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 आठवत नाही. आणि मी विचार करे, मला तर आठवत आहे 5 मिनिटाची त्यांनी बेल वाजवली, ती बेल कधी झाली तेच मला माहिती नाही. म्हणजे ते मे बी मला नाही माहिती की ती वाजली की नाही, की ते विसरले, काहीही मला नाही माहिती. म्हणजे मला ती कानातच भरली नाही ती बेल. ओके. देन त्याच्यानंतर आहे ना मी काय केलं, म्हटलं ओके, आता जेवढे जेवढे एक्सपिरियन्सेस आहेत, बाकी आजूबाजूला जे काही केसेस सुरू आहेत ते आठव, आर्या आठव, 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 आठव. आणि मी गेले स्टेजवरती आणि मी स्टार्ट केलं की मी स्वर्गात एंटर झाले. ओके. आणि त्याच्यानंतर त्या बायका माझ्यावर गॉसिप बिसिप करतात आणि मी त्यांना माझी स्टोरी सांगते. सो ही जी काय एक पात्रीची व्हिडिओ आहे ती मी टाकते. सो ती पण तुम्ही बघा. ह्या व्हिडिओमध्ये नाही टाकत आहे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकते. खूप व्हिडिओ लॉंग होईल आणि मला लॉंग व्हिडिओ नाही टाकायचा आहे. सो कारण कसं असतं, मग लोक कंटाळतात बघायला. सो ती एक पात्रीची इंडिव्हिज्युअल व्हिडिओ मी त्यामध्ये टाकते तुम्हाला, पण मी एक छोटासा व्हिडिओ ह्याच्यामध्ये ऍड करते. ओके. सो नो प्रॉब्लेम. तर म्हणजे तसं पण तुम्ही थोडंसं बघून घ्या आणि त्यानंतर मग दुसऱ्या व्हिडिओकडे जा. तर मग त्याच्यामध्ये मी काय काय कव्हर केलं. पहिली गोष्ट तर ही कव्हर केली, कास्टिंग काउच. दुसरी गोष्ट की आपल्या नमन कला किंवा कोकणातल्या ज्या कला आहेत त्या कशा ऱ्हास पावत चाललेल्या आहेत. तिसरी गोष्ट मोबाईलचा जास्त यूज, किंवा चौथी गोष्ट की आपण चंदेरी दुनिया, जी फिल्मची दुनिया असते, ही सगळी दुनिया कसा तो झगमगाट आपल्या डोळ्यात असतो आणि आपण आपल्या फॅमिलीच्या सगळ्यांच्या अगेन्स्ट जाऊन तिथे कसे पोहोचतो आणि त्याच्यानंतर आपल्याला कसं वाईट होतं. म्हणजे आणि त्याच्यानंतर ते कास्टिंग काउच. सो तो एक होता. त्याच्यानंतर मी मराठीवरती सुद्धा बोलले त्याच्यामध्ये. आणि स्क्रिप्ट वॉज नॉट रिटन. ओके. स्क्रिप्ट वॉज नॉट रिटन. ओनली आय वॉज हॅव्हिंग ओनली द कन्सेप्ट अँड सम लाईन्स ज्या दुनिया चंदेरी मधून होत्या. आणि जी कन्सेप्ट होती काकाची कास्टिंग काउच. तर म्हणजे मी एकच, मला असं नव्हतं की माझ्याकडे असतं ना की बाबा आपल्याकडे बाबा 10च मिनिटं आहेत आणि त्याच्यामध्ये आपण एकच विषय कव्हर करूया. आय वॉज लाईक नाही, माझ्याकडे हा एकच चान्स आहे, माझ्याकडे ही फक्त 10 मिनिटं आहेत. 7 मिनिट है तेरे पास, तर 10 मिनिट आहे तेरे पास. तर ते 10 मिनिटात मला खूप काही कव्हर करायचं होतं. म्हणजे मी 10 मिनिटं जर स्टेजवरती आहे, 10 मिनिटं जर मी करते, तर त्या 10 मिनिटात मला अनेकशा गोष्टी लोकांसमोर आलेल्या पाहिजेत. सो मराठीवरती मी बोलले. त्याच्यानंतर मी एका अशा विषयावरती सुद्धा बोलले की आपण ज्या परप्रांतीयांना जागा विकतोय, तर जागा विकतोय आणि ती गोष्ट किती चुकीची आहे. त्याच्याबरोबर जागा विकतोय म्हणून आपण मुली नाही विकत आहेत ना. सो ती एक गोष्ट मी कव्हर केली. आणि अशा अनेक गोष्टी. त्याच्याबरोबर माझ्याकडे वेशभूषा नव्हती. सो आय डिड दिस की जेव्हा जेव्हा माझं स्वतःचं मेन कॅरेक्टर होतं, तर मी हा केस असे सोडत होते आणि परत हा रबर असा हातात होता आणि मी परत ते केस तेवढेच बांधत होते पटपट पटपट. आणि मेन म्हणजे
तो जो माईक असतो ना, त्याला मे बी मॅपल माईक म्हणतात, जो इथून टाकला जातो. तर तो माईक होता आणि मला माहितीये की त्याला जी एनर्जी आहे ती कमी लावावी लागते. पण नाटकातले असल्यामुळे मला असं सवय होती की म्हणजे आपण मोठ्या मोठ्याने बोलतो. आणि त्याच्यामध्ये मी अजून एक गोष्ट दाखवली, जेव्हा आपलं ऑडिशन होतं त्यावेळेला आपल्याला कॅमेरामध्ये फक्त बोलायचं असतं आणि मी तीही गोष्ट तिथे कव्हर केली. म्हणजे मी किती संयम बाळगून ते कव्हर करतो. त्याच्याबरोबर मी फक्त एकच भाषा, मराठी भाषामध्ये नाही बोलले. मी त्याच्यामध्ये भंडारी भाषा सुद्धा वापरली, घाटी भाषा सुद्धा वापरली. त्याच्याबरोबर काही म्हणजे ते एक्सेंट यूज केलेच. त्याच्याबरोबर मी माझे अजून 3 कॅरेक्टर होते, जे बाबा, घोरपडे काका आणि नाना असे 3 कॅरेक्टर्स होते. त्याच्यामध्ये अजून एक मी पॉइंट ॲड केला, जो हा होता, जो सचिन काकांच्या स्क्रिप्ट मधला होता, की नाना बोलतात की आता तू मोठी होशील आणि आम्हाला विसरशील. सो मी तेही ऍड केलं की मी नाही विसरणार. पण ऍक्च्युअल गोष्ट ही होती की मोठे होऊन लोक विसरतात, हे भूल जाते यार, लोक भूल जाते. तर मग मी तेही ऍड केलं. आणि मला माहिती नव्हतं की काय होतंय काय होतंय. आणि सगळ्यात मोठी माझी गोष्ट ही होती की मला इकडे बघताना एक कॅरेक्टर आणि लगेच इकडे फिरल्यानंतर दुसरं कॅरेक्टर, इकडे ते असं आहे आणि इकडे ते असं आहे. भाई कितने चेंज, म्हणजे मी सरड्यासारखे रंग रंग असे फडफड 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 असे बदललेत बाई. आणि त्याच्यानंतर म्हणजे ना मला, मी झालं केलं आणि समहाऊ एक 10 मिनिटं कंप्लीट होत होती आणि माझा लिटरली माझ्या टाइमकडे लक्ष नव्हता. आणि मी म्हणजे मला समजतच नव्हतं की काय चाललंय. आणि मी एका टाइमला स्टॉप घेतला, म्हणजे स्टॉप, जस्ट स्टॉप, आय स्टॉप्ड, की मी तिथे मेले आहे. आणि लाईट ऑफ झाली बाई. म्हणजे त्यांना असं झालं की हे संपलंय आणि त्यांनी फटकन लाईट ऑफ केली आणि माझं संपलं नव्हतं. माझे 3 सेकंड बाकी होते. आणि मी ना तरी पण, लाईट बंद आहे, लाईट बंद आहे भाई, तरी आपले को बोलना आहे. आणि माझा रेकॉर्ड आहे, मला लाईट जरी गेलेली असेल ना तरी जर स्टेजवरती मी आहे तर मी नाटक थांबायला देत नाही. आणि मला ते आवडतच नाही. लाईट थांबल्यानंतर मी टेम्पो जातो, टेम्पो जातो. म्हणजे हे मला माहिती आहे रूल्सच्या खिलाफ आहे, अगेन्स्ट आहे, सगळं रूल्सच्या विरोधात आहे. पण मला तर सवय आहे ना रूल्सच्या अगेन्स्ट जायची. सो मी तेच केलं. नाही, रूल्सच्या अगेन्स्ट नव्हते, ऍक्च्युली त्यांची मिस्टेक होती, लाईट गेली. कारण एक तो टाइम होता, पण त्याचे 3 सेकंड बाकी होते. आणि मला ती शेवटची लाईन इम्पॉर्टंट होती यार. मग ते शेवटचा जो काही पॅच होता तो मला इम्पॉर्टंट होता. सो मी म्हटलं ठीक आहे भाई, हे हे मला आलं पाहिजे. आणि मी लाईट गेलेली बघितली पण नाही, मी माझ्या कॅरेक्टरमध्ये. मला समोरनं सगळेजण खुणवत आहेत, आय वॉज लाईक माझं लक्षच नाही, मी बघतच नाही, कारण मी पूर्ण कॅरेक्टर मध्ये. आणि मेन विषय मला माहिती होतं, इट वॉज नॉट स्क्रिप्टेड. सो मी नाव विसरणार, म्हणजे जे माझ्या कॅरेक्टरचं नाव होतं ते मी विसरणार. सो व्हॉट आय डिड, आर्या शेटे, ओनली आर्या शेटे. मला माहिती होतं एकच नाव मी विसरू शकत नाही, ते म्हणजे माझं. सो मी तेच घेतलं बाई, मी दुसऱ्या नावात पडलेच नाही. आणि हे अनस्क्रिप्टेड माझ्यासाठी एकपात्री करणं म्हणजे खूप कठीण होतं त्यावेळेला. देन झालं सर्व, मी आले. आता मध्ये सगळेजण बोलतात छान केलं छान केलं छान केलं. अँड देन मी म्हटलं आता ठीक आहे निघूया. तर मग तिथे 2 मुली वगैरे आल्या आणि तिचं पण नाव आर्या होतं. मी सांगेन की तिचं पण नाव आर्या होतं. आणि मी आता जे आर्या लोक हे बघतायत, तर मी माझ्याकडून तिला पास केलेलं आहे की आर्या लोक खूप चांगले असतात, आर्या लोक खूप धैर्यवान असतात आणि ज्यांचं नाव आर्या असतं ते खूप कॉन्फिडंट असतात आणि ते फक्त जिंकायला आलेले असतात, असं मी तिला बोलले. आणि मी तिला बोलले हे माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी आहे. सो तू आता, तुला जी आर्या भेटेल तिला हे पास कर, अँड इट इज नीडेड. कारण कसं आहे माहितीये का, जे जे आर्या लोक आहेत त्यांना हे समजलं पाहिजे. ओके, सो आर्या, जर तू हा व्हिडिओ बघतेस तर तू नेक्स्ट जे कोण आहेत त्याला हे पास करशील. ओके. सो त्याच्यानंतर आहे ना आम्ही पाठी बसलोय. 3 नंबर सांगितला. 3 नंबर आला वेडा वृंदावनवाला काकांचा, जे मला ऍक्च्युली खरोखर आवडलं होतं. आणि त्याच्या आधी आम्हाला हे सन्मान चिन्ह दिलं, जे सगळ्यांना भाग घेतल्याबद्दल दिलं, सहभाग घेतल्याबद्दल दिलं गेलं, ते हे आहे. ओके, तर ते दिलं गेलं. लाईक ओके चलो अभी निकलते. माझा नंबर यायचा काही चान्स नव्हता, काही तयारी नव्हती. मी कॉम्पिटिशन विसरले होते की मी पार्टिसिपेट केलंय आणि ती कॉम्पिटिशनची मी डेट विसरले होते. म्हणजे मी किती शार्प आहे, बुद्धी किती तल्लग आहे बघा. काय भाई, काय 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 मेंटली मेमरी असावी माझी. आणि त्याच्यानंतर निघा. हा, त्याच्यानंतर मग तिसरा नंबर अनाऊन्स झाला. त्याच्यानंतर दुसरा नंबर अनाऊन्स झाला. आणि दुसरा नंबर अनाऊन्स झाला, मी अशी होते. पण मला माहिती होतं
आय वॉज नोईंग, पण मला वाटलेलं की त्या मुलाचा फर्स्ट प्राइज आहे. सो चौगुले म्हणून मुलगा, तर त्याने खूप चांगलं वर्क केलं, खूप चांगलं त्याने ऍक्ट केला. सो तू असंच कंटिन्यू कर. मी आता तुझं नाव विसरले, आय एम सो सॉरी, मी त्याचा नंबर घेतलाय, बट तू असंच कंटिन्यू कर आणि तुला खूप चांगलं असं पुढे प्लॅटफॉर्म्स मिळू दे, यश मिळत राहावं असं मी मागेन. आणि त्याच्यानंतर ते लोक बोलले पहिला नंबर आलेला क्रमांक आहे 11. म्हणजे मी पाठवी मागे अशी आहे. मला अजून विचारलं, अरे 11 नंबर, 11 नंबर, 11 नंबर, मी आहे. भाई मी आहे, मी आहे, मी आहे, असं झालं ते. आणि त्याच्यानंतर मी गेले स्टेजवरती आणि त्यांनी मला हे पहिल्या क्रमांकाचं शील्ड दिलं. आणि हे माझ्या आयुष्यातली सगळ्यात मस्त गोष्ट आहे आणि आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. आणि ते मला मिळालं आणि हे दोन्ही शील्ड मी आता घरी घेऊन आले. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुमचं मनोगत व्यक्त करा, जे त्यांनी आधी पण 2 लोकांना सांगितलं होतं आणि ते लोक बोलले. आणि मी हे घेऊन पाठी पळायच्या ह्याच्यात की भाई चलो 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 निकलते, आपला नंबर आ गया. आणि त्याच्यानंतर मग मी माईक घेतला आणि मी सरळ बोलले की अशा कॉम्पिटिशन्स होणं जास्त गरजेचं आहे. त्याच्याबरोबरच लहान मुलांनी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांच्या आयांनी, म्हणजे त्यांची आई आहे जी, त्या लोकांनी ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आई शिकते तेव्हा एक पूर्ण घर शिकतं. सो माझ्या पाठी जे काही आहे ते माझे जे काही गुण आहेत ते सगळे माझ्या आईने दिलेले आहेत. माझे नाटकाचे गुण सगळे आईने दिलेले आहेत. आई बाबा दोघे पण माझ्या पाठी खंबीर उभे आहेत. त्याच्याबरोबर सचिन काका, ते माझ्या पाठी खंबीर उभे आहेत. त्याच्यामुळे मला कसलं असं टेन्शन येत नाही की बाबा काहीतरी राहून जाईल, कारण मला माहिती असते की बाबा ते लोक आहेत जर मी काही चुकले तर. सो असे जेव्हा फॅमिली आपल्या पाठी असते ना, तर त्यावेळेला खूप गोष्टी घडून येतात आपल्यासोबत. तर ती माझी डेस्टिनी होती आणि ही पण माझी डेस्टिनी आहे की समहाऊ मी विसरून गेले होते की कॉम्पिटिशन आहे आणि मी या कॉम्पिटिशन मध्ये आय एम द विनर. बट हा एक्सपिरियन्स खूप भारी होता. पण मी ही चूक केली असं नाही की बाबा तुम्ही पण चुकाल आणि मग तुम्ही डायरेक्ट कॉम्पिटिशनला जाल बिना तयारीचं, तर असं होईल. आय वॉज अ लकी इन दिस. ओके, प्रत्येक वेळेला हे लक कामी नाही येणार आहे, कारण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कॉम्पिटिशनसाठी खूप सारी मेहनत करते. सो मी लकी आहे डझंट मीन की मी दरवेळेला लकी असेल, पण ह्या वेळेला होते. पण मी माझ्या चुकांमधून तुम्हाला सांगते की मी जे विसरले होते ते तुम्ही विसरू नका. तुमच्या कॉम्पिटिशनची नेहमी प्रिपरेशन करत राहा. आणि मी जसं बोलत होते की 28 तारीख आहे, आज 30 तारखेला आहे ना, मग 2 दिवसात प्रिपरेशन करेन, हे पॉसिबल होत नाही. ओके, तर तो म्हणजे तुम्ही ती कॉम्पिटिशनची प्रॅक्टिसेस करत राहा आणि कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट पण करत राहा, मी हेही म्हणेन. आणि मी जो माझ्या एकपात्रीचा होता तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि मी हे बोलेन की तुम्ही नाटकवालीची लेख हे चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्याबरोबर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा. आणि मी खरोखर थँक्यू बोलेन तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय. त्याच्याबरोबरच गावणकरवाडी नवरात्रोत्सव कोतवडे ह्यांना मी थँक्यू बोलू इच्छिते. खूप सारा थँक्यू की तुम्ही अशी स्पर्धेचं आयोजन केलं आणि तुम्ही मला रिकॉल केलं की बाबा तू येतेस की नाही. सो थँक्यू फॉर दॅट. तुमचा मोलाचा वाटा आहे याच्यामध्ये. सो थँक्यू सो मच. आणि तुम्ही जो मान सन्मान जो काही दिलात मला त्याच्याबद्दलही खरोखर थँक्यू. आणि बाकीचे कंटेस्टंट होते तर त्यांनी सगळ्यांनी खूप ऍक्ट छान केलं होतं. सो तुम्ही कीप इट अप. कारण एक स्पर्धा झाली म्हणून असं होत नाही की संपलं सगळं, असं असं नसतं. तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करत राहा आणि जिंकत राहा. कारण जर तुम्ही पार्टिसिपेट जरी करताय म्हणजे तुम्ही जिंकलायत, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. ओके, इथेच राहणार आहे तुमच्या बरोबर कायम, कुठेही नाही जाणार आहे. ऐकलं आता? तरी पण जायचं नाही. एवढंच करायचंय तर नमनाथ चल माझ्या बरोबर. तुला काय वाटतं मुंबईत कोणी नमन नाही करत, जाकडी नाही करत? अगं गल्ल्या गल्ल्यांमध्ये ग्रुप आहेत, पण तुमच्या पिक्चरांनी सगळं दाबून टाकलंय. आणि काय ग हिंदी ह्या अशा स्पर्धा होत राहणं फार गरजेचं आहे. मी रत्नागिरीतून गेलोय मुंबईत, करतोय थोडं आपलं जसं जमेल तसं नाव करायचा प्रयत्न करतो. पण अशा स्पर्धा जेव्हा होतील तेव्हा आपल्या कोकणातली मुलं तिथे जातील, तेव्हा त्यामुळे ह्या स्पर्धा होत राहणं फार गरजेचं आहे. त्या स्पर्धेनिमित्ताने मला काही सिनियरही भेटले, ते प्रकाश काळे त्यांचेही मुंबई तेही भेटले, त्यांच्याही समोर साधता आलं. त्याच्यानंतर कळलं की त्यांची काय योजना आहे पुढे. सो थँक्यू सो मच मला तुम्ही इथे बोलवून घेतलं आणि ह्या असा कार्यक्रम नेहमी राबवत राहा.
मुलांना पुढे जात राहू देत. सगळे आपापले कलाकार जे आहेत प्रत्येक वाडीतून प्रत्येक गावातून इथे आले पाहिजेत याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. थँक्यू सो मच. बस फॉर दिस व्हिडिओ. कारण मला हे मुवमेंट तुम्हाला सांगायचं होतं आणि ऑलमोस्ट 3:30 वाजलेत. हा व्हिडिओ मी शूट करते ह्या अवतारात, जशी आल्या तशीच व्हिडिओ शूट करायला बसल्या. सो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.